स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी परभणी की, जहां जनसंपर्क कार्यालय व सहायता केंद्र का उद्घाटन किया गया। साथ ही बात होगी यवतमाल की, जहां प्रहार जनशक्ति पार्टी की पैदल हड़ताल संपन्न हुई। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से बात। परभणी में बाबा जानी दुर्रानी के अभिषिंतन के शुभ अवसर पर पाथरी तालुका के पेड़गांव फाटे पर उनका जनसंपर्क कार्यालय व सहायता केंद्र का उद्घाटन समारोह आयोजित किया गया। ये कार्यक्रम बाबा जानी दुर्रानी के शुभ हस्ते तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष भैया देशमुख की मुख्य उपस्थिति में संपन्न हुआ। जनसंपर्क कार्यालय की स्थापना माजी उप सरपंच शेख सलमान द्वारा की गई है। उद्घाटन के बाद शेख सलमान और उनके मित्र मंडल ने बाबा जानी दुर्रानी का लड्डू तुलाकर अभिनंदन किया। इस अवसर पर स्थानीय नागरिकों की भारी उपस्थिति रही। कार्यक्रम में संतोष देशमुख, आशीष हरकल, विवेक हरकल, वाइस चेयरमैन शेख अकबर, अजीम खान, शेख मेहराज, ग्राम पंचायत सदस्य निखिल मांडे सहित कई गणमान्य व्यक्तियों के साथ शेख सलमान मित्र मंडल के पदाधिकारी एवं पेड़गांव के नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। ये कार्यक्रम उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ, जिसमें सभी ने बाबा जानी दुर्रानी को उनके अभिषिंतन पर हार्दिक शुभकामनाएं प्रेषित की। परभणी से सी न्यूज संवाददाता रामकिशन ठोमरे की रिपोर्ट। प्रहार जनशक्ति पार्टी 7 जुलाई से 14 जुलाई तक पैदल हड़ताल पर है। उनकी मांग है कि किसानों का 7 दिन का बकाया भुगतान किया जाए, जबरन कर्ज वसूली बंद की जाए और ग्राम पंचायत कर्मचारियों का मानदेय बढ़ाया जाए। प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से धरना 14 जुलाई को महाराष्ट्र के पहले किसान आत्महत्या स्थल यवतमाल जिले के चिलगवान गांव में संपन्न हुआ। प्रदर्शनकारियों की भावनाएं तीव्र और उग्र थी। जब तक 7/12 खाली नहीं होगा तब तक आंदोलन नहीं रुकेगा। सरकार अपना वादा निभाए, अन्यथा हम सरकार को किनारे नहीं बैठने देंगे। बच्चू भाई कुडू ने जवाब दिया। बच्चू भाई के पैरों में बड़ा घाव हो गया और खून बहने लगा। किसानों के हित के लिए मैं मर जाऊंगा, ऐसा उन्होंने कहा। साथ ही कहा कि मैं पीछे नहीं हटूंगा। इस मार्च में हजारों की संख्या में नागरिक शामिल हुए, जिनमें पुरुष, महिलाएं, किसान, दिव्यांग सभी शामिल थे। इसमें तालुका से लेकर जिलों तक के हजारों नागरिक शामिल हुए। बच्चू भाई ने महाराष्ट्र के कई अन्य किसानों के साथ आत्महत्या करने वाले महाराष्ट्र के पहले किसान साहिबराव करपे अन्य 5 लोगों के साथ आत्महत्या की थी। साहिबराव करपे के कर्मभूमि चिलगवान गांव में आंदोलन का समारोह हुआ और परिवार के सदस्यों का समर्थन किया और दूसरे परिवार में नहीं होना चाहिए, ऐसा सी न्यूज भारत के माध्यम से कहा। शेतकरी आणि ओबीसी हे फार जवळचं नातं म्हणण्यापेक्षा या देशामधला जेवढा ओबीसी आहे तो शेतकरी आहे आणि म्हणून हे आंदोलन, माझं आंदोलन, शेतकऱ्याचं आंदोलन आणि ओबीसीचं आंदोलन हे एकच आंदोलन आहे। म्हणून आम्ही बच्चूभाऊच्या या पदयात्रेमध्ये आम्ही विदर्भाच्या वतीनं, ओबीसी सेलच्या वतीनं, शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं या कार्यक्रमाला उपस्थित झालो। शेतकरी हा विषय नुसता महाराष्ट्रापुरता, यवतमाळ जिल्ह्यापुरता किंवा विदर्भापुरता किंवा देशापुरता मर्यादित नाही, तर हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरील तमाम शेतकरी जेवढे आहेत, जो देश शेतीप्रधान आहे त्या देशाच्या शेतकऱ्याचा हा विषय आहे। तो अंतर्मुख होऊन राज्यकर्त्यांनी आतापर्यंत कुठल्याही देशाच्या पंतप्रधानांनी तो आतापर्यंत हाताळलेला नाही, असा माझा थेट तमाम लोकांवर, तमाम राज्यकर्त्यांवर हा माझा ओबीसी सेलचा शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून हा माझा आरोप आहे। जेव्हा जेव्हा राष्ट्रीय परिषदा होतात, जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदा होतात, त्या परिषदेमध्ये शेतकरी हा विषय कधीही त्यांनी काढलेला नाही। ते समितीमध्ये असो किंवा ज्या शिखर परिषदा असतात, त्या आंतरराष्ट्रीय आंतरदेशीय ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये शेतकरी हा विषय कधीही नसतो। दुसरे किंवा प्रत्येक विषय त्या परिषदेला असतात। ते 7 देशाची परिषद असेल किंवा आपली पंतप्रधान जातात किंवा इतर देशाची पंतप्रधान येतात, कारण हा थेट याचा संबंध शेतकऱ्याचा, शेती उत्पन्नाचा आणि शेती व्यवसायाचा हा सुवर्ण विनिमय मानकाशी हा निगडी बांधलेला आहे। आणि सुवर्ण विनिमय मानकाचा पडलेला विसर तमाम देशांनी स्वीकारलेलं जे मानक आहे ते सुवर्ण विनिमय मानक आहे आणि सुवर्ण विनिमय मानकाच्या अर्थव्यवस्थेला तडा दिल्या कारणामुळे या देशामधल्या तमाम भारताच्या बाहेरील जरी देश असले तरी त्यांचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे की तिथला सुद्धा शेतकरी हा आजबट्ट्याच्या व्यवहारामध्ये आलेला आहे।
याला जर कोणाला वाचवायचा असेल तर तमाम देशाच्या पंतप्रधानांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण सोन्याच्या तुलनेमधले भाव हे शेतीमालाला मिळाले तरच शेतकरी संपन्न होईल. आम्हाला तुमच्या मदतीपेक्षाही त्या मदतीची अत्यंत मोठी गरज आहे. 73ला सोन्याचा भाव 500 रुपये होता तर 540 रुपये एक क्विंटल कापसाचा भाव होता. आज 1 लाख रुपये तुला जर सोनं झालं असेल तर 1 लाख रुपये क्विंटल कापसाचा भाव का नाही झाला, हा माझा इथल्या शासनकर्त्याला सवाल आहे. दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की त्याच वेळेस वर्ग 2 अधिकाऱ्याचा पगार हा 500 रुपये महिना होता, त्याचा पगार हा 2.5 लाख रुपये झाला. तर हे तुम्ही जे इम्बॅलन्स केलेल्या अर्थव्यवस्थेतलं ते काय केलं तर तुम्हाला फक्त जगाच्या पाठीवरचा व्यापारी पोसायचा आहे म्हणूनच तुम्ही हे सगळं केलेलं आहे. हा माझा थेट सर्व पंतप्रधानावर आरोप आहे. आणि याच्यामधून बाहेर निघायचं असेल तर तमाम देशांनी सुवर्ण विनिमय मानकाचा जो सिद्धांत आहे विनिमयाचा अर्थव्यवस्थेतील तो पाळला तर शेती मालाला शेतकऱ्याला संपन्नता येईल. कुठल्याही जीएसटीची गरज नाही, कोणाचे खिसे कापायची गरज नाही. हा शेतकरीच्या देशाला पोसू शकतो, तो अर्थव्यवस्थेच्या हिशोबाने पोसू शकतो आणि त्याला पोटाला अन्न देऊ शकतो. जर कापसाचा भाव 1 लाख रुपये झाला, राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू येत आहेत, ज्या कुटुंबाला भेटण्यासाठी येत आहेत त्या कुटुंबातील व्यक्तीची आपण प्रतिक्रिया घेऊया. बोला, कोण येणार तुमच्याकडे? बच्चू भाऊनं जी ही पदयात्रा जी काढली पापडवरून ती फक्त शेतकऱ्यासाठी शेतमजुराच्या हमी भावाला याला त्याला सरकारनं साथ करावी आणि शेवटचं त्यांचं कौतुक ज्या शेतकऱ्याच्या मुलांना आत्महत्या केली तर ते साहेबराव पाटलांनी त्याकरिता शेवट इथं चिलगावांना येऊन राहिले ते आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही चिलगावांचे कर्ते कंपनी, काळे कंपनी, भाकरी कंपनी सर्व स्वागतासाठी आलेलो आहोत. तर त्यांनी आमच्यासाठी यावं. तुमची मागणी काय त्यांच्याकडनं? त्यांच्याकडनं आमची मागणी आमच्या गावामध्ये साहेबराव पाटील एक संगीतकार होते, त्याचं संगीताचं दालन व्हावं एक, दुसरी गोष्ट त्यांचं एक स्मारक व्हावं आणि कर्जमाफी महत्वाची आहे. सर्वात कर्जमाफी महत्वाची आहे. त्यांचे बंधूशी आपण प्रतिक्रिया घेऊया. येत आहे. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सर्व शेतकऱ्याचा सातबारा पूर्ण झाला. बरं, जी घटना तुमच्या कुटुंबात झाली ती कुठल्याही कुटुंबात घटना होऊ नये, याच्यानंतर कुठल्याही कुटुंबात ही घटना होऊ नये अशी महाराष्ट्रातली नाही देशातली या सामूहिक आत्महत्येला पहिली नोंद आहे. हो, यवतमाळ जिल्ह्यात ही जी घटना घडली तुमच्या कुटुंबामध्ये, ही घटना कुटुंबात घडू नये. तुमची मागणी काय? शासनाचे जे नियम आहेत कर्जबाजारी का व्हायला ते म्हणजे आता मालाला भाव नाही. सोयाबीन आता 3,500वर 4,000 भाव जाहीर करते MSC 5,000. व्यापारी माल घेत नाही 4,000च्या वर कोणी घेणे हे जे आहे हे परिवर्तन व्हायला मालाला भाव. आणि दुसरी गोष्ट आता खेड्यापाड्याला रस्ते सुविधा नाही, रस्ते व्हायला पाहिजे. आता आमच्याच गावाला पेशंट जर बिमार पडला तर त्या गावाच्या बाहेर निघायचं, अलीकडून नदीला पूल राहिला त्या पुलावून जर पाणी असलं तर गाडी बैल काहीची आहे बंद, आणि पलीकडूनही रस्ता तसा टोंगळे इतकं चिखल आहे. तर हे रस्ते तुमच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही दाखवायला पाहिजे, तुम्ही आम्हाला सुविधा आमची मागणी ते करायला पाहिजे. तुमची मागणी अशी आहे सरकारकडे. डॉक्टर बोला सर. साहेबराव पाटील त्यांच्यावर जी वेळ आली आत्महत्याची, हो, त्या कर्ज बाजारीमुळे त्यांची वेळ आली. अशी वेळ आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही, भारतामध्ये कुठल्याही शेतकऱ्यावर येऊ नये. या निमित्तानं जे बच्चू आपल्या गावामध्ये जे आज आले आहेत ते त्यांच्या आमची एकच मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याचा. यवतमाल से सी न्यूज़ संवाददाता आशीष खड़से की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।